वैष्णवी हागवणे प्रकरणात तिचा दीर सुशील हागवणे, सासरा राजेंद्र हागवणे आणि निलेश हागवणे यांची पोलीस कोठडी संपत असल्याने आज त्यांना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी निलेश चव्हाण याला पोलीस कोठडी, तर सुशील हागवणे आणि राजेंद्र हागवणे यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी निलेश हागवणे याचा वैष्णवी हागवणे प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग असल्याचा मोठा आरोप केला होता. तसेच निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबियांची आर्थिक देवाणघेवाण झाले होते. निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबाचे काहीही संबंध नसताना त्याने वैष्णवीचे बाळ आपल्याकडे का ठेवले होते. तसेच निलेश चव्हाण याचा तपास करायचा आहे असे मुद्दे पोलिसांनी कोर्टासमोर मांडले. यावेळी तेच मुद्दे यावेळी बचाव करताना निलेश चव्हाणच्या वकिलांनी सांगितले की तेच मुद्दे पोलिसांकडून मांडण्यात येत आहे. त्यामुळे निलेश चव्हाण याला पोलीस कोठडी सुनावण्यात येऊ नये अशी मागणी बचाव करताना केली. त्यानंतर न्यायालयाने निलेश चव्हाण याला 3 दिवसांची अर्थात 7 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर राजेंद्र हागवणे आणि सुशील हागवणे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या निलेश चव्हाणच्या तपासात आणखी कोणते मुद्दे येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दुसरीकडे न्यायालयीन चौकशी सुशील हागवणे आणि राजेंद्र हागवणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे हागवणे प्रकरणात आणखी कोणते महत्वाचे मुद्दे समोर येतात हे निलेश चव्हाण यांच्या पुढील सुनावणीत समोर येईल. अक्षय साबळे, आपलं महानगर, पुणे.